उमरगा नगरपालिका निवडणुकीचा ताप वाढत असताना प्रभाग क्रमांक 4 ब मध्ये अपक्ष उमेदवारांच्या प्रचाराने जोर पकडलाय। नारळ चिन्हावर उमेदवारी दाखल केलेले गणेश हनुमंत दंडगुले यांनी आज आपल्या प्रचाराचा नारळ फोडलाय। निवडणूक प्रचारात सर्वच पक्ष रंग भरत असतानाच प्रभाग 4 ब मध्ये अपक्ष म्हणून उभे असलेले गणेश हनुमंत दंडगुले मतदारांचे लक्ष वेधून घेत आहेत। जुनी पेठ येथील हनुमान मंदिरात नारळ फोडून प्रचाराची परंपरागत सुरुवात करण्यात आली। सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा धारक असलेल्या गणेश दंडगुले यांना प्रभागातील प्रश्नांची बालपणापासून ओळख, त्यामुळेच स्थानिकांमध्ये या तरुण उमेदवाराबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे। नमस्कार, मी गणेश हनुमंत दंडगुले प्रभाग क्रमांक 4 ब मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहे। माझं शिक्षण मी BE सिव्हिल आहे। मी इंजिनियर म्हणून आमच्या सगळ्या प्रभागासमोर जात आहे, कारण मला लहानपणापासून मला माहिती आहे आमच्या प्रभागाच्या समस्या आणि अडचणी सगळ्या गोष्टी मी समोर घेऊन लोकांच्या समोर जात आहे। परत विषय असा आहे की जे उमेदवार समोरचे उमेदवार आहेत सर्वजण रिपीट सगळ्यांना संधी देऊन बघितलेत, सगळ्या लोकांनी संधी देऊन बघितलेत, पण त्यांच्यानं काय झालेलं नाही आहे। त्यामुळे मी स्वतः एक शिक्षित म्हणून मी माझं सगळं समर्पण मी माझ्या प्रभागासाठी देण्यासाठी मी अपक्ष म्हणून उमेदवारी आपली जाहीर केली आणि लढवत आहे। नाली, परत पाण्याचं आठवड्यात एकदा पाणी येते, पाण्याचं दूषित पाणीचा सगळं प्रॉब्लेम आहे, पाणी स्वच्छ येत नाही, कचऱ्याचं व्यवस्थापन व्यवस्थित नाही। लहानपणी तसंच आहे, हेच लोक बार निवडून ह्यांनी कधीच विकासाचं काम केले नाही, कधीच ह्यांच्यानं झालेलं नाही ते, म्हणून माझ्या वरणावर सगळं विश्वास आहे। मी शिक्षित म्हणून मला त्यांनी संधी देतील हे मला आत्मविश्वास आहे माझ्या स्वतःवर, कारण हे लोक त्या लोकांना सगळ्यांना कंटाळून गेलेत। एक नवीन चेहरा, नवीन काहीतरी एक बदल म्हणून मला संधी देतील हे मला अपेक्षा आहे। सगळ्यांकडनं चांगला प्रतिसाद आहे। सगळ्या मी उमरग्यात सगळ्यात जास्त लीड घेऊन येऊ शकतो या प्रकारे मला सगळ्याकडनं प्रतिसाद मिळत आहे। वैशिष्ट्य म्हणजे मी सगळ्या जाती धर्मासोबत घेऊन होतो, माझ्यासोबत सगळ्या जातीचे सगळ्या धर्माच्या लोकांना सगळ्यांना घेऊन चालू केला। लहानपणापासून माझं ते सगळ्याच चाललंय। मी का स्वतःहून उमेदवारी मी म्हणजे मागितल्याने की मी उभारायला मी स्वतःहून तयार नव्हतो, त्या सगळ्या जातीच्या सगळ्या धर्माच्या लोकांनीच मला स्वतःहून उमेदवार म्हणून मला जाहीर करून व त्यांनीच मदत करून मला आज उमेदवार म्हणून मला थांबवले सगळ्यांसमोर। या प्रभागात दंडगुले यांना शिवसेना उमेदवार बशीर शेख, उभाटा गटाचे वहाब अत्तार आणि अजित पवार गट, राष्ट्रवादीचे फयाज पठाण यांची सरळ लढत मिळणार आहे। महिला, पुरुष कार्यकर्ते आणि मित्र परिवारासह दंडगुले यांची प्रचार मोहीम सुरू केल्यानंतर रस्त्यावर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। आता येणाऱ्या 3 डिसेंबरला मतदार कुणाचा पलडा भारी करतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। सर्वसामान्याची निवडणूक आहे, पण ह्या सर्वसामान्याच्या निवडणुकीमध्ये हे आतापर्यंत आपण पाहिलेलेच आहे, प्रत्येक जण आपल्या राजकीय घराण्यातलेच उमेदवारी देऊन राजकीय घराणीत पुढे पाठवत आहे। म्हणून आमच्या या प्रभाग क्रमांक 4 मधील गणेश दंडगुले हा सर्वसामान्यामध्ये राहणारा व्यक्ती आहे व सर्वसामान्यांचा न्याय देणारा व्यक्ती आहे। म्हणून जिथे अन्याय आणि जिथे साथ देण्याची कुमत या गणेश दंडगुलेमध्ये आहे, म्हणून प्रभाग 4 मध्ये सर्वांना संधी आलेली आहे। एक आपला होतकरू व सर्वसमावेशक असणारा गणेश हे सर्व मतदार राजा याच्या पाठीशी आहे हे ठामपणाने त्याने प्रचारातून बघितलेले आहे। प्रत्येक व्यक्ती गणेश दंडगुलेच्या पाठीमागे आहे व भरघोस मताने निवडून देतील, कारण गणेशसारखा व्यक्ती सर्वसामान्य अपक्ष लढवणं हे काय हे साधीसोपी गोष्ट नाही, कारण आजकालची निवडणूक हे घराण्यावरती चाललेली आहे। म्हणून जनतेने ठरवलेलं आहे की आपल्या परिवारातला आपल्या प्रभागातला म्हणून गणेश दंडगुलेला निवडून देतील हे पूर्ण मी प्रभाग 4 मधल्या जनतेशी माहीत आहे, कारण प्रभाग 4 मध्ये सर्व जनता आम्हा सरकारला लहानपणापासून ओळखलेली आहे। म्हणून एक कर्तृत्ववान व कर्तव्यनिष्ठ गणेश दंडगुले योग्य आहे असे समजून त्याने अपक्ष लढवत आहे। तुम्ही अपक्ष उमेदवार काय करू शकतो हे प्रभाग 4 मधील जनता तुम्हाला 3 तारखेच्या निकालातून दाखवतील। प्रभाग 4 ब मधील ही चौपदरी लढत रंगणार कशी, मतदार कुणाला साथ देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव।